तर नमस्कार मंडळी. तर आज मी इथे जुलैचं बचत प्लॅन घेऊन आलेले आहे. तर गृहिणी विद्यार्थी सगळेजण हा बचत करू शकता अशा पद्धतीने हा चार्ट बनवलेला आहे. तर बघू शकता तुम्ही 1 तारीख 2 तारीख असं लिहून घेतलेलं आहे मी. तर हे सगळं मी 31 तारखेपर्यंत लिहून घेतलेलं आहे. तर कसं करायचं ते सांगते. तर 1 तारखेला आपल्याला टाकायचं आहे 2 रुपये, 2 तारखेला आपल्याला 4 रुपये, 3 तारखेला आपल्याला टाकायचे आहेत 6 आणि 4 तारखेला आपल्याला टाकायचे आहेत 8 रुपये, 5 तारखेला 10 रुपये, 6 तारखेला 12 रुपये, असं 2-2ने आपल्याला वाढवत जायचं आहे. तर एकदम सोपं आहे, कोणीही करू शकतं. एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा. तर बघू शकता. तर इथे मी 31 तारखेपर्यंतचं केलेलं आहे. तर 31 तारखेला आपल्याला 60 रुपये टाकायचे आहेत. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. तर इथे आता आपण 1 तारखेला टाकलेले आहेत 2 रुपये. तर त्यानंतर टाकल्यानंतर याला असं क्रॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात राहील. किंवा मग तुमच्याकडे जर का असे नसतील सुट्टे तर अशा पद्धतीने करा की बघू शकता तुम्ही की आपल्याकडे सुट्टे नसतात कधी कधी, तर 4 आणि 6 रुपये होतात 10 रुपये, आणि 6 आणि 2 रुपये होतात 10 रुपये. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सुट्टे नसतील तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर बघू शकता किती सोपं आहे. तुम्ही या स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता या चार्टचा. तर बघू शकता आपले 31 तारखेपर्यंतचं होतं आहे एका महिन्याचं 924 रुपये, आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 76 रुपये. तर आपले होतात 1000 रुपये, म्हणजे आपण एका महिन्याला 1000 रुपये अशा पद्धतीने वाचवू शकतो. आपले 2-4 रुपये कुठं पण जातात, त्यामुळे अशी सेविंग केली की आपले 1000 रुपये तरी वाचतील महिन्याचे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मी. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर एकदम सोपी पद्धत आहे ही, एकदा नक्की करून बघा.